नमस्कार, मी संदीप देसाई. बेधडक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपचे नेते जय भगवान गोयल यांचं एक पुस्तक सध्या वादाचं कारण बनलंय. त्या पुस्तकावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. देशभरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. कारण या पुस्तकाचं नाव आहे आज के शिवाजी नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा त्यांचा प्रताप कुणालाही रुचलेला नाहीये. या निमित्तानं शिवरायांच्या नावावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय आणि त्यात नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे आदर्श आणि त्यांची शिकवण हे सगळं बाजूला पडलंय. बऱ्याचदा सवंग लोकप्रियतेसाठी हे सगळं केलं जाते आणि भावनिक राजकारणाचा भडका उडतो. आजच्या नेत्यांची तुलना महापुरुषांशी करून आपण नेमकं काय साध्य करतो, आपण काय मिळवतो? लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न बाजूला ठेवून केवळ राजकारणासाठी महापुरुषांना वादात ओढणं कितपत योग्य आहे, या सर्वावर आपण आज चर्चा करणार आहोत. आजच्या बेधडक मध्ये शिवरायांशी तुलना कशाला? आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शाहीर संभाजी भगत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. या सगळ्यामध्ये आपण बघतोय चर्चा करणार आहोत. मात्र महेश सर, मी तुमच्यापासूनच सुरुवात करतो. याचं कारण असं, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श, विचार, त्यांची प्रेरणा, म्हणजे महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगावर शहारा उभा राहतो आणि एक जाज्वल्य इतिहास समोर उभा राहतो. आणि कुठंतरी महाराजांना नेहमीच या स्वार्थाच्या राजकारणासाठी ओढलं जातंय आणि राजकारण केलं जातंय. कसं बघता या वादाकडे? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाने गेल्या 300हून अधिक वर्षांपासून महाराष्ट्राला भुरळ घातलेली. आपण सगळेजण पाहतो की गेल्या अनेक वर्षांपासून महाराजांच्या नावानं राजकारण केल्याशिवाय या राज्यामध्ये सत्ता मिळत नाही असं सर्व पक्षांना कळलेलं असल्यामुळे महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करण्याकडे सगळ्यांचा भर असतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे, महाराजांचं कार्यकर्तृत्व आहे, महाराजांची व्यक्तिगत वर्तवणूक काय आहे, या संदर्भात त्यांचे आदर्श घेण्याकडे मात्र कुणाचा कल नसतो. आपण जयनारायण गोयल या आधी शिवसेनेचं काम करणाऱ्या आणि आता भाजपकडे झुकलेल्या व्यक्तीने नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांची केलेली तुलना आपल्याला पाहायला मिळते. अहो, असे महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक लोक आहेत ना, अनेक नेते आहेत जे स्वतःला जाणता राजा म्हणून घेतात, उघडपणे म्हणून घेतात, आणि त्यावेळेस मात्र महाराजांचा अवमान होत नाही असं त्यांचं मत असतं का? मला हा प्रश्न मुद्दाम पुन्हा एकदा इथे विचारायचा आहे की आज नरेंद्र मोदींच्या संदर्भातलं पुस्तक आल्यानंतर आम्ही सगळे जागे झालेलो आहोत, पण महाराष्ट्र देशी सुद्धा असे नेते आहेत ना की ज्यांनी स्वतःला ते अभिधान लावून घेतलं आणि मिरवून घेतलं. त्यांनी ते तसे आहेत का? महाराजांच्या जवळ पोहोचण्याची त्यांची पात्रता आहे का? याचा विचार त्यांच्या अनुयायांनी पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तर या महाराष्ट्र भूमीतल्या कणाकणामध्ये छत्रपतींच्या पराक्रमाचा वारसा आहे. याचं कारण आहे, त्यांनी जे काम केलं ते रयतेसाठी केलेलं आहे. रयतेचा राजा, आणि रयतेचा राजा साधा सुद्धा नव्हता. रामदास स्वामींनी जेव्हा त्यांचं वर्णन केलेलं आहे, मला नेहमी, आपण प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना आपल्याला माहिती आहे, प्लेटोचा फिलॉसॉफर किंग आपल्याला माहिती आहे, तत्वज्ञानी राजा कसा असावा अशी त्यांची कल्पना होती. पण आपण सगळेजण भाग्यवान आहोत की 3 शतकांपूर्वी आम्हाला असा राजा लाभला, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. आता मला सांगा, सगळ्यांसाठी सुशील असणं, आचारशील म्हणजे जे आपलं वर्तन आहे, आपले विचार आहेत त्यानुसार वर्तन आहे, आणि सर्वज्ञपणे सुशील, अशी माणसं सध्याच्या राजकारणात आपल्याला पाहायलाच मिळत नाहीत. त्यामुळे कोणी शिवाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करण्याचा प्रयत्न करू नये. याआधी सुद्धा आपण जेव्हा संदीप महाराजांच्या बरोबर तुलना करणाऱ्या या राजकारणी लोकांबरोबर संदर्भात बोलतो, याच्या जोडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची तुलना करताना आपल्या इतिहासकारांनी सुद्धा कायम, आपल्या बखरकारांनी सुद्धा कायम त्यांची तुलना शंकराचा अवतार म्हणून अशी केलेली आहे. महाराजांचं जे मानवी कर्तृत्व होतं, महाराजांची जी नेतृत्व क्षमता होती, त्यांचं जे प्रत्यक्ष कार्य होतं, पराक्रम होता, याची तुलना
देवत्व देऊन तुम्ही कमी करतात हे सुद्धा ते विसरलेले आहेत. त्यामुळे तुलना तशीही नको अशीही नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग आम्हाला काही ना काही शिकवून जातो. त्यामुळे त्यातून ते पुढचे धडे घेण्यापेक्षा आम्ही हे जे काय राजकारण सध्या महाराष्ट्र देशी रंगलेलं पाहतो आणि सर्व पक्षीय त्याच्यामध्ये गुंतलेले दिसतात, यांनी त्याऐवजी महाराजांचं प्रत्यक्ष जगणं, वागणं, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे हे शिकावं. एवढं संदीप या निमित्ताने आपण बोलू. अगदी या सगळ्यामध्ये आता शाहीर संभाजी भगत आपल्यासोबत आहेत. शाहीर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल बरोबर सोशल मीडियावर संताप सुद्धा तुमचा व्यक्त केलेला होता. तुम्ही अनेक वेळेला शाहिरीमधून सांगत असता की महापुरुष हे डोक्यावर घेऊन मिरवायचं नाही, तर त्यांचे जीवन, त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणायचे. मग बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील. आणि दुसरीकडे हे राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी असा वापर करून घेत आहेत. कसं बघता या सगळ्याकडे? एकतर जे लोक राजकारणामध्ये हुकुमशाहीकडे जास्त ज्यांचा कल आहे, ते कोणत्याही पक्षात असतील, तर या लोकांना त्यांची पहिली प्रतिमा उंचवण्यासाठी अनेक भाट हे पदरी बाळगावे लागतात. आणि हे भाट जे असतात हे खूप लाचार असतात जनरली. आणि ते मग काय करतात की आपल्या नेत्याची कद किंवा आपल्या नेत्याची उंची ही कशी किती उंच आहे आणि कुणाच्या बरोबरीनं आहे हे सांगून आपले सगळे जे काय आहे ते पणाला लावतात, ते त्यांची वाणी. परंतु ज्याचं हे वर्णन करतात किंवा ज्याची तुलना करतात त्यांना तर कळलं पाहिजे ना की आपण कोण आहे. त्यांनी येऊन काही बोललेलं नाही ना. म्हणजे आता समजा नरेंद्र मोदींची तुलना जर छत्रपती शिवरायांच्या बरोबर करत असतील तर नरेंद्र मोदींनी ताबडतोब यायला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की मी यांच्या पायाच्या म्हणजे धुळीवरचा कणसुद्धा नाही आहे. एवढं ते लीनता आणि विनम्रता त्यांच्याकडे नाही. त्यांना ओपन वाटते की कुठेतरी आपण शिवाजी महाराजांच्या जवळपास कुठेतरी आहोत. आणि आपल्या कोंडाळ्यामध्ये म्हणजे जे काय स्तुतीपाठक आहेत त्यांच्या कोंडाळ्यामध्ये त्यांना पण बरं वाटते. याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांची पण मोदींची तुलना झाली. हां, तर ते कोण साबळे म्हणून आहेत खासदार, त्यांनी सांगितलं की आजचे बाबासाहेब नरेंद्र मोदी आहेत. तर हे जे हुकुमशाहीकडे जाणारे जे नेते असतात, ज्यांचा कल हुकुमशाहीकडे असतो, त्यांना अशा प्रकारच्या प्रतिमेचं आकर्षण असतं. अगदी. आणि त्या प्रतिमांमध्ये आपण आहोत असं दाखवून ते जनतेला काही काळ उल्लू बनवू शकतात. आत्ता ते काय चाललेलं आहे नेमकं की जे नरेंद्र मोदींची जी प्रतिमा एवढी मोठी करण्यात काही लोक होते, तर आता त्यांचं सगळं पितळ उघडं पडतं आहे. बघतोय आपण अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये. तर ती प्रतिमा जी आता छिन्न विछिन्न होते आहे, डागाळते आहे प्रतिमा, तर त्याला पुन्हा कलर देण्यासाठी आणि पुन्हा नव्यानं ती उभी करण्यासाठी असे स्तुतीपाठक आजूबाजूला आहेत. दुसरी गोष्ट अशी की हे जे असे स्वतःच्या प्रेमात पडलेले जे नेते असतात, यांना तर कधी कधी कळतच नाही की बाहेर काय चाललेलं आहे. म्हणजे बाहेर आपल्याबद्दल काय बोललं जाते हे माहीतच नसतं. आणि त्यांना वाटतं की आपण जे काय करतोय ते ग्रेट आहे आणि म्हणून ते म्हणतात की आपण तसूभरही हलणार नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा तह केलेले आहेत. तुम्ही सगळे इतिहासाचे जाणकार माणसं आहात. अनेक वेळा तह केलेले आहे. ज्यावेळेला पायतळा आक्रमण केलेलं आहे, पायतळा तह केलेलं, अख्खी जनता रस्त्यावर आहे, उभी आहे आणि मी तसूभरही हलणार नाही अशा प्रकारची जे दरपोक्ती जी सुरू होते, तर ही कशातून येते? कारण असे आणि म्हणजे स्तुतीपाठक आणि जी भाडगिरी करणारे नेते आहेत त्यांच्यामुळेच हे असे वाद निर्माण होत आहेत असं दिसतंय. आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज नागपूरवरनं मुधोजी राजे भोसले आहेत. राजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजीराजेंनी याचा निषेध केलेला आहे. शिवेंद्र राजे भोसले यांनी सुद्धा याचा निषेध केलेला आहे. कालपासून जो काही देशभरामध्ये वाद सुरू आहे, वादंग, लोक रस्त्यावर उतरत आहेत सगळे शिवप्रेमी, कसं बघता या वादाकडे? नक्की जे बी झालेलं आहे, हे जे पुस्तक निघालं आहे हे महाराष्ट्रच नाही संपूर्ण भारतासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जर मोदीजींना संबोधले जाते तर हे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजाची सर ही कुणालाच राहत नाही आणि कोणत्याही राष्ट्रपुरुषाची कुणाची तुलना केली जाणे हे योग्य नाही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य नाही आहे, संपूर्ण भारताला एक आराध्य म्हणून जाणले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांची जर आपण पूर्ण जीवन पाहिली, या कार्यकिर्दी पाहिली, तर लहानपणापासून तर शेवटपर्यंत छत्रपती महाराजांपासून काही ना काही शिकण्यासारखंच झालेलं आहे. आणि हे आराध्य आहे आणि या आराध्याला अशा प्रकारे कुणी बी जर लेखलं
तर ते सहन केलं जाणार नाही. आम्ही जे चारी वंशज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे, सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि तंजावर, हे कुठंच या गोष्टीला आम्ही समर्थन देणार नाही. उलट आज बी हे चारी घरांनी वेळ आल्यास आम्ही ह्या गोष्टीला आम्ही किती तीव्र प्रतिसाद देऊ शकतो हे बी, जर हे पुस्तक बंदी जर झाली नाही आणि हे पुस्तक जर त्यांनी संपुष्टात आणलं नाही तर हे चारी घरांनी आम्ही खूप मोठं काहीतरी आम्ही करू. अगदी महाराज मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की आता सगळेच राजकीय पक्ष शिवाजी महाराजांच्या नावाचं कार्यकर्तृत्वाचं गुणगान गात राज्य करताना दिसतात किंवा त्यांचं राजकारण करताना दिसतात. आता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, यांच्या पक्षाचं नाव सुद्धा शिवसेना आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आजही शिवाजी महाराजांचं अधिकृत शासनमान्य चरित्र उपलब्ध नाही आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत दुमत आहे. या सगळ्याकडे तुम्ही शिवाजी महाराजांच्या कुळातले म्हणून, त्यांचे वंशज म्हणून कसं पाहता? आपण एक चांगला प्रश्न विचारला. आज सर्व जे राजकारण चालू आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण चालू आहे, आणि आपण जे शिवसेनेचा उल्लेख केला, हा फक्त शिवाजी महाराजाला चं नाव घेऊन हा पक्ष कार्य करतोय, पण ह्यांनी कधीच आपल्या स्वतःला शिवाजी महाराजांच्या तुलनेमध्ये कधीच त्यांनी ठेवलेलं नाही. आणि आपण जे म्हटलेले की जे पुस्तकाबद्दल जे आपण म्हटलं, या जन्मतारखांबद्दल जे आपण उल्लेख केलेला आहे, त्या तिथी आणि तारखीचा हा एक महाराष्ट्रामध्ये घोळ आपण निर्माण केलेला आहे की शिवजयंती तारखीप्रमाणे करावी की तिथीप्रमाणे करावी. आणि त्यामुळं हा दोन जयंत्या आपल्याला शिवाजी महाराजच्या बघायला मिळतात. पण या सर्व गोष्टीकडं जर आपण लक्ष दिलं तर ह्याचं बी हा बी घोळ एक सुटावा. कारण की जयंती ही एकच मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे आणि तिच्याबद्दल एक चांगला निर्णय घेतला गेला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जर तुलना कुणी करत असेल तर ते योग्य नाही आणि ते सहन केल्या जाणार बी नाही. ते चाहे मोदी असो, चाहे शिवसेनेचे आमचे ठाकरे परिवारातील कुणी असो या कुणी असो, शिवाजी महाराजांना आणि कुणाची बरोबरी होऊच शकत नाही आणि हे मान्य होणार नाही. आणि तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला की तिथी आणि तारखेचा जो वाद आहे जयंतीचा, तो मिटावा छत्रपती शिवाजी महाराजांचा. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री झालेले आहेत आणि सरकारची जयंती वेगळी होती आणि शिवसेनेची जयंती वेगळी होती. त्यावर आता उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका घेतील, कारण लवकरच आता फेब्रुवारीमध्ये जयंती सुद्धा येते. इंद्रजित सावंत आपल्यासोबत आहेत. इंद्रजित सावंतजी, या सगळ्यामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या इतिहासाचं संशोधन करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही अनेक वेळा त्याच्यावर तुम्ही अनेक व्याख्यानं सुद्धा दिलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जय भगवान गोयल महाशय आहे, त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे, त्यावरून वादंग झालाय. त्यांनी छत्रपतींचं चरित्र वाचलं तरी असेल का? मुळात ह्याच्यामधलं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी जय भगवान गोयल असतील, त्या पुस्तक प्रकाशनाला जे भाजपचे खासदार होते, जे प्रवक्ते होते आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये तो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झालाय, या सगळ्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय. कारण या पुस्तकाच्या तुलना हा एक भाग वेगळा राहिला. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एकेरी उल्लेख केलेला आहे तो सुद्धा निषेधार्ह आहे. म्हणजेच ज्या जय भगवान गोयल नावाच्या व्यक्तीनं हे पुस्तक लिहिलं त्याला शिवाजी महाराजांची पदवी सुद्धा माहीत नाही आणि शिवाजी महाराजांच्या विषयीचा त्याचा आदर सुद्धा त्याच्यातून आपल्याला लक्षात येतो की त्याला आदरच नाही आहे शिवछत्रपतींबद्दल. नाहीतर त्यानं आज का शिवाजी असं शिवाजी महाराजांचं एकेरी नाव घेतलंच नसतं. आणि ज्यांच्या कार्यालयामध्ये हा पुस्तक प्रकाशनाचा समारंभ होतोय, प्रवक्त्यांच्या उपस्थितीमध्ये, खासदारांच्या उपस्थितीमध्ये, त्यांनी आज आता 2 दिवस झाले, 24 तास होत आले, 24-25 तास, साधा निषेधाचा सूर सुद्धा काढलेला नाही त्याने. म्हणजे ही महाराष्ट्राच्या आणि तमाम भारतातल्या शिवप्रेमींच्या अस्मितेवर घाला घालायचा आणि आपण मिठाची गुळणी धरून जसं शांत बसतोय तसं शांत बसायचं, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे कशा पद्धतीचं राजकारण आहे. मला स्वतःला असं वाटतं की एक वेगळ्या पद्धतीचं सांस्कृतिक राजकारण आहे की ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक भाग म्हणजे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणं,
हा भाग आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अवमूल्यन करणं हे त्यांच्या डोक्यात आहे. दुसरा भाग नरेंद्र मोदींसारख्या लोकशाहीमधनं निवडून आलेल्या एका व्यक्तीची तुलना शिवाजी महाराजांशी करणं. खरं तर भारताचा इतिहास बघितला, महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर शिवाजी महाराजांची तुलना स्वतः कुणी स्वतःबरोबर करून घेतलेली नाही. ज्या वेळा यशवंतराव चव्हाण साहेबांची तुलना काही लोक शिवाजी महाराजांशी करायला लागले त्यावेळेला माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा सांगितलं की युगानुयुगात होणारा असा हा राजा आहे, हा शककर्ता राजा आहे, याची तुलना कुणाशी होऊ शकत नाही, माझ्याशीच काय कुणाशीच होऊ शकत नाही, मी शिवाजी महाराजांच्या चरणधुलीच्या कणा एवढा आहे. असं असताना या 4-5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं व्यक्तिस्तोम लोकशाहीमध्ये माजवलं जायला लागलेलं आहे ते त्याच्या व्यक्तीला एक वेगळ्या पद्धतीनं त्याचं लार्जर दॅन लाईफ त्याची प्रतिमा तयार करायची, ह्याच्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून घेतला जात आहे. आणि त्याच्याबद्दल खरं तर माननीय पंतप्रधान मोदींनी या विषयावर लगेच बोलायला पाहिजे होतं, कारण हा विषय खूप सेन्सिटिव्ह, फक्त महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं, त्यांचा इतिहासाचा अभ्यास केला जातो. आणि असं असताना मोदी साहेब सुद्धा का गप आहेत हा सुद्धा एक प्रश्न आहे माझ्यासाठी. अगदी भाजपकडून आता प्रतिक्रिया आलेली आहे की या पुस्तकाशी आमचा काही संबंध नाही. महेश सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं जे महाशय जय भगवान गोयल हे नेते आहेत भाजपचे आणि त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी सकाळीच वक्तव्य केलं की पक्षानं जर आदेश दिला तर हे पुस्तक आपण मागे घेऊ, पण दुसरीकडे भाजप म्हणते की या पुस्तकाशी भाजपचा काही जवळचा संबंध नाही. काय वाटतंय, भाजप जबाबदारी झटकते या सगळ्यामध्ये? नाही, त्यांना जे करायचं होतं ते करून झालेलं आहे, त्यामुळे आता आमचा संबंध नाही ते असं सहजपणे बोलू शकतात. कारण आपल्या पक्षामध्ये, आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये, आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, पुस्तक लिहिणारा माणूस आपल्याशी संबंधित आहे, पुस्तक लिहिताना ज्याच्याबरोबर तुलना महाराजांची झालेली आहे ते पक्षाचे नेते, देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळं म्हणजे करून सवरून भारतीय जनता पक्षाने आता जी भूमिका घेतलेली आहे, आपण सगळ्यांनी त्यांचं निवेदन बघितलेलं आहे, तर एकूणच म्हणजे त्यांचा जो हेतू होता तो हेतू साध्य झालेला आहे. त्यांना ज्या शिवाजी महाराजांची मोदींची तुलना करून देशभरामध्ये एक भावनिक राळ उडवून द्यायची होती, तो हेतू त्यांचा साध्य झालेला आहे. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून, गेल्या काही नजीकच्या काळामध्ये आपल्याकडे भावनिक प्रश्नांचा गदारोळ उडवून द्यायचा आणि लोकांना दुसऱ्या विषयाकडे न्यायचं, हे राजकारणाचं नवं तंत्र झालेलं आहे आणि त्याला सुद्धा सगळे भुलतात. आणि खरं म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांना ते हवं असतं. आता आपण पाहतो की ज्या पद्धतीने काँग्रेसकडून, राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने ते महाराजांच्या प्रेमाचा पुळका आलेला दिसतो, याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेत असताना 2004 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये भव्य स्मारक बांधण्याचा संकल्प सोडलेला होता. त्यानंतरच्या निवडणुका त्यांनी त्या आश्वासनांवर जिंकल्या, परंतु आता 16 वर्ष उलटून गेलेली आहेत, पुन्हा ते लोक सत्तेत आलेले दिसत आहेत, परंतु स्मारकासंदर्भात कोणी काय बोलताना दिसत नाही, प्रत्यक्ष कृती करताना दिसत नाही. गड किल्ले जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंत स्मारक म्हणून आपण ज्याच्याकडे आदराने बघतो, त्या गडकिल्ल्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात होत असते. महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिहास संशोधनासंदर्भात ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते काम होताना दिसत नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे तुकडे तुकडे असे इतिहासामध्ये पाहायला मिळतात. महाराजांचं सलग आयुष्य ऑथेंटिक पद्धतीने अधिकृतपणे लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणजे याच्या एवढी दुर्दैवाची गोष्ट नाही. ज्या लोकोत्तर पुरुषाच्या नावावर सध्या महाराष्ट्र देशी राजकारण रंगलेलं असतं, दररोजचं राजकारण रंगलेलं असतं, त्याचं जीवनपट आम्हाला माहिती नाही आहे, त्याची जगण्याची शैली आम्हाला माहिती नाही आहे. अरे महाराजांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, एक छोटीशी जहागिरी असलेला एक तरुण अत्यंत वातावरण पूर्णपणे प्रतिकूल असताना, आपले स्वकीय सुद्धा परदास्यामध्ये गुंतलेले असताना लढाईला उतरतो आणि स्वसामर्थ्यावर एका नवीन स्वराज्याची, जिथे सर्वसामान्य माणसाचं जगणं सुलभ व्हावं अशी आकांक्षा धरलेली आहे. इथे भाषेपासून तर मातीपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे.
असा राजा निर्माण होतो. हे अत्यंत विलक्षण आश्चर्याची गोष्ट आहे. आणि या लढायांबद्दल म्हणाल, महाराजांच्या अनेक युक्त्या प्रयुक्त्यांबद्दल म्हणाल, तर प्रत्येक गोष्ट स्फूर्तिदायी आहे. आणि हे सगळं असताना आम्ही केवळ राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर करतो. म्हणजे आपल्या एवढे कर्मदरिद्री दुसरं जगात कोणीच नसणार आहे. अगदी. शाहीर, यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आता बीजेपीने ते नाक आमचा काही संबंध नाही आहे. तर ते खासदार कोणाचे आहेत, ते तुमच्या ऑफिसमध्ये झालेलं आहे. दोन्ही माणसं तुमच्याशी निगडीत आहेत. जसं आता संपादक साहेबांनी मांडलं की ज्याच्याबद्दल लिहिलेलं आहे ते तुमच्या पक्षाचे प्रमुख माणसं आहेत. परंतु हे ठीक आहे, तुम्ही म्हणता की नाही संबंध, पण निवडणुकीच्या आधी तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि आम्हाला मतं द्या वगैरे सांगितलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणती तत्व अंमलात आणलेली आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य उभं केलं होतं, त्या रयतेच्या राज्यामध्ये आज जे ठीक आहे आम्ही एकत्र जगतोय कशी ना कशी तरी झोपडपट्ट्यांमधनं अत्यंत वाईट अवस्थेत, परंतु तिथे तुम्ही आम्हाला नीट जगू देत नाही. तिथे हिंदू मुसलमान करून रोजच्या रोज तिथे तणाव वाढवत आहे. म्हणजे नीट जगूही देत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय केलेलं आहे ते त्याचा एक अंशसुद्धा करण्याची धमक नाही. आणि मग आम्हाला आशीर्वाद आहे, तर असा काय आशीर्वाद द्यायला काय छत्रपती शिवाजी महाराज काय देव वगैरे त्या देवाच्या संकल्पनेमध्ये तुम्ही बसवू नका ते. आणि दुसरी गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी जे काम केलं, अगदी एकंदरीत आशीर्वाद मागायचा आणि छत्रपतींचे विचार अंमलात आणायचे नाही, ही दुटप्पी भूमिका आहे असं म्हणायचं. 86,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, जीएसटी लावलं, शिवाजी महाराजांनी कर माफ केले, ज्यावेळेस परिस्थिती खराब होती कर माफ केले व्यापाऱ्यांना सुद्धा आणि सगळ्यांनाच. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुसलमानांमध्ये ऐक्य राहावं म्हणून अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यांचे अंगरक्षक मुसलमान होते. आणि हे लोक ज्यांची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्याची आहे, ते लोक छत्रपतींचा आम्हाला आशीर्वाद आहे म्हणून सांगतायत आणि त्यांचे नेतेचं ते कंपॅरिझन करतायत शिवाजी महाराज. म्हणजे हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत. इंद्रजित सावंत, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर भाजपनं आता सांगितलेलं आहे पुस्तकाची संबंध नाही, तर दुसरीकडे ते लेखक जे आहेत जय भगवान गोयल ते म्हणतायत पक्षानं आदेश दिला तर आपण पुस्तक मागे घेऊ. कुठेतरी भाजपनं आदेश द्यायला पाहिजे होता, पुस्तक मागे घ्या, आमचा संबंध नाही म्हणून सांगत जबाबदारी झटकली आहे. कसं बघता याच्याकडे? म्हात्रे साहेब जे म्हटले त्यांना आता श्रीरामाच्या नावाचा तसा उपयोग करून घेतला अयोध्या प्रश्नाचा भाजपने, तसा आता शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग कदाचित त्यांना करून घ्यायचा असेल. आणि म्हणून त्यांनी हे पुस्तक प्रकाशन त्यांनी आपल्या कार्यालयात करूनच कसं दिलं? कारण भाजपमध्ये अनेक विद्वान आहेत असं आपण मानतो. माझं तर असं मत आहे की भाजपची जी सांस्कृतिक धोरण ठरवणारी मंडळी आहेत ही महाराष्ट्रातली बहुतांशी आहेत सगळी. यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आता जे आमचा संबंध नाही म्हणतात ते अत्यंत खोटाडेपणा आहे असं माझं मत आहे. संबंध नसेल तर तुमच्या कार्यालयात तुम्ही प्रकाशन करूनच कसं दिलं त्या जय भगवान गोयलला? आणि जय भगवान गोयल तुमचा सदस्य आहे, तुमच्या पक्षाचा सदस्य आहे. पंतप्रधान मोदींच्या नावाचं पुस्तक आहे ते, त्यांची तुलना त्याच्यामध्ये केली. हा सगळ्या गोष्टी म्हणजे हा लोकांच्या फसवणूक करण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं. म्हणजे याच्यात भाजपचा पूर्णपणे संबंध आहे. भाजपनं याच्यामध्ये राजकारण जे साधून घ्यायचं ते साधून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या एका अस्मितेवर त्यांनी घाला घातलाय. आणि महाराष्ट्र काय याच्याविषयी शांत बसेल असं मला वाटत नाही. आज जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणावर आंदोलन झाले या विषयावर. फक्त पुस्तक आमचा संबंध नाही म्हणून थांबून चालणार नाहीये. पुस्तक तातडीनं मागं घेतलं पाहिजे आणि अशी मागणी शिवछत्रपतींचे वंशज संभाजीराजेंनी सुद्धा काल केलेली आहे. अनेक लोकांनी अगदी सावंत सर, कुठेतरी संभाजीराजेंनी मागणी केलेली आहे, त्याचबरोबर शिवेंद्रराजेंनी सुद्धा मागणी केलेली आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर मुधोजीराजे भोसले सुद्धा आपल्यासोबत आहेत. मुधोजीराजे, कुठेतरी संधी साधू राजकारण केलं जातंय. म्हणजे पुस्तक प्रकाशन करणारा जो लेखक आहे पुस्तकाचा तो आता भाजपकडे सांगतोय पक्षानं आदेश दिला तर हे मी करू शकतोय आणि पक्ष म्हणतोय माझा संबंध नाही. म्हणजे कुठेतरी टोलवाटोलवी चालली आहे. ही नक्की टोलवाटोली चाललेली आहे, कारण की पक्षाचा संबंध नाही हे म्हणणं फार चुकीचं आहे. आणि पुस्तकाचं विमोचन पक्ष कार्यालयात झालेलं आहे. एक जबाबदार खासदाराने त्या ह्याच्यामध्ये उपस्थित होते आणि कुणाच्या बी बद्दल पुस्तक जर छापलं गेलं ते व्यक्ती अय्यात आहे तर त्यांची बिना परवानगी, मोदीची बिना परवानगी तर पुस्तक छापूच शकलं गेलं नाही.
असं माझं ठाम मत आहे. कारण की त्यांच्या जीवनावर पुस्तक छापायचं आणि त्या व्यक्तीला माहिती नाही, हे काही गोष्ट पचनालायक नाही. आणि आपण जे म्हटलं संधिसाधू राजकारण, हेच संधिसाधू राजकारणाचाच भाग हा आहे. म्हणजे जे करायचं नाही ते करून घेतलं आणि आता आपण हात झटकून मागं होणं हे योग्य नाही. आणि लेखकाला पक्षाचा तो एक सदस्य आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि मला वाटतं मोदी साहेबांना ह्याची माहिती नसेल असं आम्ही गृहीत धरतच नाही. कारण पुन्हा त्यांच्या जीवनावर जर पुस्तक लिहिल्या गेलेलं आहे तर त्यांना ह्याची माहिती नक्की असेल. हे पहिलेच त्यांनी थांबवायला पाहिजे होतं. आता नुसतं पुस्तकाला मागं घेऊन होणार नाही, हे पुस्तक घाळ झालं पाहिजे, पुस्तक संपलं पाहिजे. नाही तर कुठं ना कुठं काही वर्षानंतर आपण जर बघितले की असे जे वादग्रस्त पुस्तक आहे हे पुन्हा काही वर्षानंतर काही ना काही कारणाने बाहेर येतात आणि पुन्हा एक नवीन राजकारण त्याच्यावर उभं होतं. म्हणून त्याचं संपुष्टात केलं पाहिजे. अगदी म्हणजे ते पुस्तक फक्त मागे घेऊन थांबलं नाही तर ते पुस्तक नष्टच केलं पाहिजे अशी मागणी मुधोजी राजेंची आहे. सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर कुठेतरी एक चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून, म्हणजे आता इंद्रजित सावंत पण तेच म्हणाले की आयडियोलॉजी जी आहे किंवा अजेंडा जो आहे तो महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचा, कारण दिग्गज नेते सगळे महाराष्ट्रात आहेत, नागपूरमधनं सूत्र हलतायत. आणि मग त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यानं का आक्षेप घेतला नाही हा सुद्धा सवाल निर्माण होतोय. नरेंद्र मोदींना याबद्दल माहिती नसेल का हाही सवाल होतोय. आणि महाराष्ट्रांशी तुलना कशाला, या सगळ्यावर आपण बोलतोय कारण जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. मुधोजीराजे भोसले यांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर पुस्तक लिहायचं आहे किंवा त्या व्यक्तीविषयी पुस्तक लिहायचं आहे त्याविषयी त्यांना माहिती असायला पाहिजे. तर इंद्रजित सावंतांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की भाजपमध्ये अनेक विचारवंत आहेत, मग त्यामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा विचारवंत आहेत. महेश सर, या सगळ्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्रामधनं अजेंडा भाजपचा सेट केला जातोय असं सुद्धा म्हटलं जातंय किंवा महाराष्ट्रातले दिग्गज नेते जे भाजपच्या आणि आरएसएसच्या विचारसरणीचे आहेत त्यातल्या कुठल्याही नेत्यानं यावर आक्षेप का घेतला नाही असाही एक प्रश्न आता जनसामान्यामध्ये उपस्थित होतोय. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण केल्यानंतर आपल्याला मतं मिळतात हे सगळ्याच राजकीय पक्षांना माहिती आहे. आणि त्या राजकीय म्हणजे शिवसेनेच्या तर नावातच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. याशिवाय आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा कशा पद्धतीने मतं मिळवण्यासाठी वापरला ते आपण पाहिलेलं आहे. भारतीय जनता पक्ष त्यामध्ये कसा अपवाद असणार आहे. भारतीय जनता पक्षाने त्याच्यात अधिक आघाडी घेतली. त्यांनी समुद्रामध्ये जे शिवाजी महाराजांचं स्मारक उभारायचं आहे त्याचे मॅक्झिमम सर्वेक्षण, मॅक्झिमम दौरे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, जसं काय माती खोदून काय पूजन बिजन करतात तर तिकडे जलपूजन वगैरे केलं. म्हणजे भरपूर त्या प्रतीक आपल्याकडे काय झालेलं आहे, टोकनिझम आलेलं आहे. आणि टोकनिझम म्हणजे एक प्रतीक घेऊन त्या प्रतीकाभोवती आपलं भावविश्व उभं करायचं आणि त्या भावविश्वामध्ये सर्वसामान्य माणसाला अडकवून आपला हवा तो हेतू साध्य करून घ्यायचा. हे महाराष्ट्राच्या राजकारणातली हा सध्याचा सेट पॅटर्न झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सारखा जो पक्ष आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने व्यूहरचना करून अधिक चांगल्या प्रकारे मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला आपण पाहतोय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे आपण इतक्या सहजपणे बघू नये. हे सगळं हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न नवनवीन प्रतीकं आपल्याकडे खेचून घेण्याचा आहे. याआधी आपण पाहिलं की नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची जी प्रतीकं आहेत ही प्रतीकं जास्तीत जास्त आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न झाला. इतका तो टोकाचा होता की महात्मा गांधी जसे चरख्याच्या जवळ बसत तसा फोटो नरेंद्र मोदींनी काढून घेतला आणि खादीच्या जाहिरातींवर महात्मा गांधींच्या ऐवजी नरेंद्र मोदींचा फोटो तशा पद्धतीने त्यांनी लावला. म्हणजे हे भारतीय लोकांच्या DNA मध्ये जी प्रतीकं बसलेली आहेत, त्या रक्तामध्ये जी प्रतीकं बसलेली आहेत ती प्रतीकं आपण खेचून घ्यायची आणि आपलं राजकारण पुढे घेऊन जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या वेळेस आपण मुंबईमध्ये किती मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झालेली होती ती आपण पाहिली. त्याचं पुढे काय झालं ते सुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ही जी प्रतीकं आहेत ही प्रतीकं विशेषतः आपल्या वोट बँकेच्या पलीकडची प्रतीकं, बहुजन समाजातली प्रतीकं आपण जास्तीत जास्त खेचून घ्यायची आणि आपली पुढची वाटचाल, राजकीय वाटचाल सुलभ होण्यासाठी त्याचा वापर करायचा. असा हा सगळा प्रयत्न मला स्वतःला तरी दिसतो. अगदी. शाहीर, तुमचं काय म्हणणं आहे? एकतर महाराष्ट्रामध्ये जे भाजपचे किंवा बाकीचे जे संघाच्या इर्दगिर्दचे लोक आहेत त्यांचा अजेंडा
खूप क्लिअर आहे आणि तो मनुवादाचा अजेंडा आहे. हे तर काय कोणाच्या म्हणजे काय ते काय सिद्ध करायची गोष्ट नव्हे. परंतु काय झालेलं आहे की बाबासाहेब असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा गांधीजी असतील, यांचा तसा थेट संबंध नाही या सगळ्या आयडियॉलॉजीशी. परंतु संपूर्ण मास, जसं आता संपादक म्हणाले की हा मास जो आहे तो मासच्या DNA मध्ये छत्रपती शिवराय आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा महात्मा ज्योतिराव फुले. पण ह्या ज्या सगळ्या प्रतिमा ज्या आहेत, या प्रतिमा घ्यायच्या आणि त्या प्रतिमांना आपलं इंजेक्शन मारायचं अगदी, आणि त्याचं भंजन करून किंवा त्या प्रतिमा विद्रूप करून मग त्या प्रतिमा लोकांमध्ये पसरवायच्या. तर हे काय आहे की एका अर्थानं ही जी मोडस ऑपरंडी आहे, ही मोडस ऑपरंडी कल्चरल गुन्हेगारी आहे, एक कल्चरल क्राईम आहे हा. की एक पिढी जी आहे ती एका महामानवाला घेते, जो महामानव आपल्या विरुद्ध काम केलेला आहे, त्याला ती म्हणते की ते मृत्यूनंतर त्याला सोबत घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी एक चांगलं म्हणजे एक धडधडीत उदाहरण याच्यात देतो की ज्या पद्धतीने गौतम बुद्ध ज्यांनी प्रचलित सनातनी धर्माच्या विरोधात बंड केलेलं होतं आणि एक नवी विचारसरणी अनेक शतकं या देशामध्ये रुजलेली निर्माण केली, त्यांना 8वा अवतार म्हणून घोषित केलं आणि 9वा अवतार, आणि नंतर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने पूजा मांडून त्यांच्या विचारसरणीचा जो प्रभाव होता समाजातला तो कमी करण्याचा ही जी मोडस ऑपरंडी आहे ती लक्षात घ्या की ही सगळी जी गरिबांसाठी आणि पददलितांसाठी काम करणारे जे महामानव असतात, तर त्यांच्या उंची तर गाठता येत नाही. मग त्यांच्या हयातीमध्ये या लोकांनी त्यांना विरोध केलेला असतो आणि ते इतिहासामध्ये असतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर, कारण ते काय करतात की जर जिवंतपणे खून करता नाही आला तर मृत्यूनंतर त्याच्या आयडियॉलॉजीचा खून करतात. आणि आयडियॉलॉजीचा खून करण्याची एक मेथड आहे, ती मेथड आहे की ते स्वीकारतात. तो महामानव आता ऐकत नाही, मग ते स्वीकारतात, स्वीकारून त्याला आपलं इंजेक्शन देतात आणि एक वेगळीच प्रतिमा निर्माण करतात. आणि त्याची जी जिवंतपणाची प्रतिमा जी आहे ती मृत्यूनंतरची प्रतिमा कुठे मेळ खात नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा मी अभ्यास करताना शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मला जेव्हा लिहिलं तेव्हा मी बघितलं की हे जे आज जे शिवाजी आहेत आणि जे प्रत्यक्ष शिवाजी महाराज आहेत याचं कुठे मेळ खात नाही. पण ही प्रतिमा निर्माण कुणी केली तर हेच लोक असतात की ज्यांना ही प्रतिमा पेलवत नाही. अगदी, म्हणजे कुठेतरी या सगळ्यामध्ये इंद्रजित सावंत सर, कुठेतरी आता संभाजी भगत म्हणाले त्याप्रमाणे हे टेस्टिंग केलं जातंय, लोकांना रुचतंय काय बघितलं जातंय, याबद्दलच चाललंय सगळं. सावंत सरांचा आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. आपण मुदोजी राजे भोसले यांच्याकडे जाऊया. मुदोजी राजे, आपण बघितलं शाहीर संभाजी भगत यांनी मांडलेले अनेक मुद्दे. काय वाटते तुम्हाला, हे खरंच लोकांच्या पचनी पडते काय, बघण्यासाठी अशा प्रकारचे सगळ्या घटना केल्या जात आहेत? नाही, आता ही गोष्ट तर खरी आहे की कुठं ना कुठं राजकारणाला हे करण्यासाठी असे थोर व्यक्तीच्या इतिहासांवर हात घातला जातो किंवा त्यांची बरोबरी करून आपल्याला मोठं करण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे चाहे छत्रपती शिवाजी महाराज असो, जसे आता बाबासाहेबांबद्दल बी म्हटले गेलेलं आहे, या इतर थोर पुरुषांनी जे बी कार्य केलेलं आहे ते खरंच एक ऐतिहासिक कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा मान होणं जरुरी आहे. आम्ही तेवढं मोठं कार्य नाही करू शकत तर आम्ही कमीत कमी त्याला बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आणि जर यांना वाटत असं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जर बरोबरी करून जर ते आपली व्होट बँक वाढवत असेल तर हे आता BJPला झेपण्यासारखं नाही किंवा मोदींसाठी ही पिछाट होईल असं मी ठाम मत व्यक्त करतो. कारण महाराष्ट्राच्या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहे. हे काय नुसते शिवाजी महाराजाला आराध्य म्हणत नाही, शिवाजी महाराजाला देव म्हणायचं नाही ही गोष्ट नक्की मी मानतो, पण शिवाजी महाराज हे लोकांच्या रक्तात आहेत हे विसरून बी चालणार नाही. आणि शिवाजी महाराजांसाठी हा जो हे झालेला आहे हा कधीच सहन करण्याला राहणार नाही. न महाराष्ट्र सहन करेल, न हिंदुस्थान सहन करेल, आणि आपल्या देशातले जे परदेशात आहेत ते बी त्याला सहन करणार नाही, एवढा मी आपल्याला ठाम विश्वास करून मी आपल्याला सांगतो. अगदी सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं ह्याचं राजकारण जे ह्याचं राजकारण केलं तो मागं होईल. या सगळ्यामध्ये आपण बघितलं की ह्याचं राजकारण करेल ते संपुष्टात येईल हे नक्की राहील.
अगदी मुदोजीराजे, तुमचा मुद्दा लक्षात आला. या सगळ्यामध्ये आपण बघितलं की लोकांच्या भावना, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकांच्या भावना तीव्र आहेत. काल पुस्तकाचं प्रकाशन झालं, आज गावागावातले लोक रस्त्यावर उतरले आहेत, हे पुस्तक मागे घ्या. नाही, लोकांच्या भावना तीव्र आहेत, कारण लोकांचं आदर्श, लोकांना ज्यामधून प्रेरणा मिळते त्या आदर्श व्यक्तिमत्वाची तुलना अशा पद्धतीने होईल किंवा त्या आदर्श व्यक्तिमत्वाच्या श्रेष्ठतेला तडा जाईल अशा पद्धतीने जर कोणी काम करत असेल तर सर्वसामान्य माणूस पेटून उठणारच. परंतु याच्या जोडीला मला संदीप एक गोष्ट आवर्जून इथे सांगावीशी वाटते की महाराष्ट्रातला जो तरुण आहे हा तरुण आता काही गोष्टीबद्दल अनावश्यक पद्धतीने सुद्धा भावुक होताना दिसतोय, अनावश्यक पद्धतीने सुद्धा आक्रमक होताना दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली म्हणून आम्ही शिवाजी महाराज होत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोट घातला म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत नाही. बाबासाहेब आंबेडकर जर व्हायचा असेल तर तसा विद्याव्यासंग घ्यायला लागतो, समाजाच्या हितासाठी आयुष्यातील सर्व सुखांवर पाणी सोडून सर्वस्वाचा होम करायला लागतो, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघं आयुष्य आपला सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी नुसतं पणाला नाही लावलं तर आपल्याबरोबर एका नवीन समाजाची निर्मिती केली. एक म्हणजे मुघलांच्या काळामध्ये जो पिचलेला, मागासलेला आणि सर्व बाजूने पिडलेला समाज होता त्या समाजाला आत्मभान देताना शिवाजी महाराजांनी स्वतःपासून प्रेरणा केलेली आहे, स्वतःपासून सुरुवात केली आणि मग प्रेरणा दिली. आता इथे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणारे, राजकारणासाठी व्यक्त होणारी जी लोक बघतोय ही लोक छत्रपती किंवा डॉक्टर बाबासाहेब यांच्या नावाने राजकारण करताना दिसत आहेत, बोलताना दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षात कृतीचा मात्र तिथे लवलेश नसतो. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाकडे जेव्हा आपण तटस्थपणे बघतो तेव्हा ही गोष्ट सुद्धा विचार करणाऱ्या लोकांनी सांगितली पाहिजे. निव्वळ कोणीतरी एकाने महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून महाराजांच्या मोठेपणावर परिणाम होत नाही. सूर्यावर थुंकण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्या तोंडावरती थुंकी पडते. परंतु त्यामुळे पेटवा पेटवी करण्यापेक्षा आम्ही नव्या पिढी पुढे खऱ्या अर्थाने, जसं पानसरे सरांनी खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणाई पुढे ठेवलेला होता किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामधून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान साधना कळते, या सगळ्या गोष्टी तरुणाई पुढे नव्या माध्यमातून गेल्या पाहिजे. अगदी म्हणजे कुठेतरी सर भावनेचं राजकारण काय महाराष्ट्राला किंवा देशाला नवीन राहिलेलं नाहीये. मग भावनेच्या या सगळ्या राजकारणामध्ये महापुरुषांच्या नावांचा वापर करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची राजकीय, असं कुठंतरी ते त्यावर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवरायांशी तुलना कशाला यावर आपण चर्चा करतोय. जय भगवान गोयल यांनी पुस्तक लिहिलं आणि सगळा वाद निर्माण झालेला आहे. यामध्ये आपण आता इंद्रजित सावंत यांच्याकडे जाऊया. सावंत सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं की राजकारण, महाराजांच्या नावावर मतं मागितली जात आहेत, महाराजांच्या नावावर राजकारण केलं जात आहे, पक्ष चालवले जात आहेत महाराजांच्या नावावर. हे सगळं जरी असलं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघितलं, पण महाराजांना या सगळ्यामध्ये वादात ओढलं जातंय. मग महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण असेल किंवा जेम्स लेन प्रकरणावरनं झालेलं राजकारण असेल, काल परवा तर शिवाजी विद्यापीठाच्या नावावरनं झालेलं राजकारण असेल. काय वाटतंय तुम्हाला, या राजकीय पक्षांचं चाललंय तरी काय? महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचं काम हे सगळे करताना दिसत आहेत. काय की महाराज हे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची, भारताची अस्मिता आहे. आणि महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव जी व्यक्ती घेते त्या व्यक्तीच्या पाठीमागं लोक आदरानं जातात. त्या व्यक्तीला, शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या व्यक्तीला मान सन्मान मिळतो. आणि हेच राजकीय पक्षांच्या बाबतीत आहे. आणि म्हणून राजकीय पक्ष ज्या काही गोष्टी करतात हे शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे शिवस्मारक असेल किंवा शिवाजी महाराजांच्या शिवाजी विद्यापीठाचं नाव द्यायचा विषय असेल की कायम हा ऐरणीवर विषय येतो. आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ह्या राजकीय पक्षाने असतील किंवा वेगवेगळ्या विचारधाराने असतील, ह्या वेगवेगळ्या तयार केलेल्या आहेत. आपण भाजपचा शिवाजी महाराज जर आपण घ्यायचे झाले, भाजपचे शिवाजी महाराज, तर ते हिंदुत्ववादी शिवाजी महाराज येतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे शिवाजी महाराज हे सेक्युलर शिवाजी महाराज म्हणून रंगवले जातात. खरं तर शिवाजी महाराजांची जी इतिहासातली प्रतिमा आहे, जी खरी प्रतिमा आहे,
जी इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला समजते. मग अशी म्हात्रे सर म्हटल्याप्रमाणे रयतेचा राजा ही जी काय प्रतिमा आहे, ही प्रतिमा दुर्दैवानं कुठलाही राजकीय पक्ष वापरत नाहीये. कारण जर रयतेचा राजा म्हटलं तर शिवाजी महाराजांनी ज्या शेतकऱ्यांसाठी, कुणब्यांसाठी, पददलितांसाठी जी काही कामं केली, जे कार्य केलं, तशा पद्धतीनं वागावं लागेल. रयतेचा राजा म्हटलं तर शिवाजी महाराजांचं जे महिलांविषयीचं धोरण होतं त्या पद्धतीनं कडक अंमलबजावणी करावी लागेल. रयतेचा राजा म्हटलं तर शिवाजी महाराजांनी जे जलव्यवस्थापन आपल्या किल्ल्यांवर आणि त्यावेळेच्या स्वराज्यामध्ये केलं होतं ते करावं लागेल. रयतेचा राजा म्हटलं तर शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागते. रयतेचा राजा म्हटलं तर सैन्याची काळजी घ्यावी लागते. रयतेचा राजा म्हटलं तर स्वतः शिवाजी महाराज हे स्वतः वॉरवर जात होते. ते आपल्या शिवाजी महाराजांनी कधीही फक्त आपल्या सरदारांच्यावर, सैनिकांच्यावर, सेनापतीवर जबाबदारी टाकली नाही. तर इतिहास तुम्हाला माहित असेल, शाहिस्ते खानावर छापा टाकायला स्वतः शिवाजी महाराज गेले होते. अफजल खानाचा विषय असेल, स्वतः शिवाजी महाराज गेले. औरंगजेबाच्या दरबारामध्ये आग्र्याला जायचं असेल एवढ्या दूर त्यावेळेच्या, स्वतः शिवाजी महाराज गेले. ह्या आत्ताच्या राज्यकर्त्यांना हे शक्य नाही. आत्ताचे राज्यकर्ते हे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळं राजकारण करत असतात. म्हणजे सावंत सर, कुठेतरी प्रत्येक राजकीय पक्षानं किंवा प्रत्येक राजकीय नेत्यानं शिवाजी महाराज जे स्वतःला हवे आहेत तेवढेच घेतलेले आहेत आणि त्याचा वापर राजकारणामध्ये होताना दिसतोय. मुधोजीराजे भोसले आपल्या सोबत आहेत. मुधोजीराजे, या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकीय पक्षांना तुम्ही काय सल्ला द्याल? राजकारण करतायत ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, पण मोठ्या प्रमाणावर महाराजांच्या अनेक वादांमध्ये महाराजांना ओढलं सुद्धा जातंय. हे महाराष्ट्रातल्या जनतेला कधीच रुचलेलं नाहीये. बरोबर आहे. सावंत साहेबांनी आता जे म्हटलं ते अति योग्य म्हटलं. शिवाजी महाराजाला सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने हे केलेलं आहे. पण जाणता राजा म्हणून जसं म्हात्रे साहेबांनी म्हटलं होतं, जाणता राजा आहे, रयतेचा राजा. हा कधीच कुणी ते रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा उल्लेखच नाही करत. आणि सावंत साहेबांनी जे सांगितलं तो इतिहासाचा खरा भाग आहे. आणि आता जे राजकारणामध्ये शिवाजी महाराजाला सगळेच पक्ष वळतात. आपण एकाच पक्षाला हे करून चालत नाही. सर्वांनी आपल्या आपल्या परीने शिवाजी महाराजांना पुढं करून आपलं राजकारण केलेलं आहे. पण आता ते राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजच नाही, पण कोणत्याही महापुरुषांच्या जर नावाने राजकारण होत असेल तर आता नवीन पिढी म्हणा की आताची जनता ही हुशार झालेली आहे, जागृत झालेली आहे. आणि मला नक्की विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजच नाही, पण कोणत्याही महापुरुष, थोर व्यक्तींवर जर राजकारण होईल तर तिथल्या तिथं त्यांना त्याचं सबक शिकवलं जाईल, त्यांना तिथल्या तिथं आळा घातला जाईल असं मला वाटते. आणि हे घालणं जरुरी आहे. आणि माझ्या मते तर आज जे झालं हे व्हायला नको होतं, पण पुढच्या ह्याच्यासाठी, न्यू जनरेशनसाठी किंवा येणाऱ्या राजकीय लोकांसाठी हा एक त्यांना जबर एक हे बसलेलं आहे की त्यांनी बी आता ह्यापुढे विचार करून घ्यावा की आम्हाला कशा प्रकारचं राजकारण करायचं आहे आणि आम्हाला अशा थोर व्यक्तींचं कुठं उल्लेख करायचा आहे की नाही करायचा आहे, कोणत्या कार्यासाठी केला पाहिजे, कोणत्यासाठी नाही केला पाहिजे, हे आता फार अति महत्त्वाचं. म्हणजे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना प्रत्येकानं 10 वेळा विचार केला पाहिजे असंच तुमचं मत आहे. महेश सर, आता इंद्रजित सावंत सरांनी सांगितलं की अनेक मुद्दे जे घेतले पाहिजेत ते घेतले नाहीत. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातल्या संकल्पनेपासून, रयतेच्या संकल्पनेतून काय शिकलं पाहिजे आपल्याला थोडक्यात सांगा. नाही, न्यायाचं आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं जे राजकारण ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्र देशी रुजवलं, स्वभाषेला उत्तेजन देणारा, मोठ्या प्रमाणामध्ये आरमाराची बांधणी करणारा, सैन्याची बांधणी करणारा, मोठ्या प्रमाणात मैदानात, डोंगरावर, समुद्रावर किल्ले बांधून एक नवीन साम्राज्याची पायाभरणी करणारा असा हा लोकोत्तर पुरुष होता. आणि शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचे आदर्श आमच्या राजकारणी आणि सत्ताकाळणी लोकांनी ठेवायला पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या काळात नुसती आज्ञापत्र जरी महाराजांची आपण वाचली तर लक्षात येतं की अरे झाड म्हणजे झाड मेलेलं असेल तरच ते तोडा आरमारासाठी असा स्पष्टपणे आदेश देणारा हे शिवाजी महाराज कुठे, आणि दिवसा ढवळ्या मुंबईतल्या हजारो झाडांची कत्तल करणारे आमचे राजकीय नेते कुठे, रयतेच्या गवताच्या पात्याला सुद्धा हात लावू नका असं सांगणारे शिवाजी महाराज, सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा विचार करणारे शिवाजी महाराज. त्यामुळे आता जेव्हा सध्याचं जे वातावरण आणि राजकारण पाहतो तेव्हा एकच वाटतं की अज्ञान अंधकार फार झाला, आता एक तेजोमय दिवा पाहिजे, वाट चुकलेल्या महाराष्ट्राला दिशा दाखवण्याला आता खऱ्या अर्थाने एक शिवा पाहिजे.
अगदी शाहीर संभाजी भगत सुद्धा आपल्यासोबत आहेत. शाहीर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो जिवंत करण्याचं काम शाहीर करत असतात. कसा होता शिवकाळ, थोडंसं तुमच्या शाहिरीतून आपल्या प्रेक्षकांसाठी हो. सावंत साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याला पुढे जाऊन थोडंसं मला बोलायचं आहे की महाराजांची जी राज्याभिषेक धोरणं जी आहेत ती सगळ्यांना माहिती आहे. स्त्रीविषयक धोरणं होती. तर त्याच्यामध्ये बलात्कार करणाऱ्या रांजाच्या पाटलाचे हातपाय काढणारे किंवा स्वतःच्या विजयी सरदाराचे डोळे भागीरथीबाई देसाई यांच्या प्रकरणी काढणारे महाराज आणि सुभेदाराच्या सुनेचं काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सापडत नाही, परंतु सुभेदाराची सून परत करणारे सुरतेच्या स्वारीच्या वेळेस त्यांनी जे तत्कालीन जे युरोपियन वखारीवाले होते त्यांची लेकरं बाळ परत केली होती ना सुरक्षा. तर हे सगळे तर एक दोन ओळी आहेत ज्या सुभेदाराच्या सुनचा काळ शिवाचा होता बाई, शिवाचा होता बाई, आणि आज नाक्या नाक्यावर उभं भाई ग माझे माई, नाक्या नाक्यावर उभं भाई ग माझे माय, नाक्या नाक्यावर उभं भाई ग माझे माय. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर मांडणी झालेली आहे. पण एक गोष्ट आहे की स्वतःच्या किल्ल्याचे जे किल्लेदार आहेत ते प्रथमतः अस्पृश्य किल्लेदार नेमणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलं. सर्व धर्म 18 पगड जातीच्या लोकांना केलं, परंतु ज्यांना कधी म्हणजे आमच्याकडे लोकांच्या हातातला वस्तारा काढून घेऊन त्याच्या हातात तलवार देणं, हातातली रापी काढून त्याच्या हातात तलवार देणं ही फार मोठी गोष्ट होती. कुठे भाषण नाही केलं त्यांनी, भाषण नाही केलं, डायरेक्ट इम्प्लिमेंटेशनच केलं. स्वतःच्या आईला सती जाण्यापासून रोखलं. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये राजाराम महाराज पालखी जन्माला आले होते त्यावेळेस म्हणाले की हा शुभशकून आहे, याला अपशकून म्हणू नका. हे पक्षाचे लोक जे कुणी आता काय वापर करतायत त्यांच्या गावी नाहीये, उलट स्त्रियांच्या विरोधामध्ये जे दलित पददलित आहेत त्यांचं कधी भलं करणार नाहीत यांच्यामध्ये हे फक्त शिवाजी महाराजांचं नाव वापरण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मला वाटते जनता आता जागी होती आहे आणि जनतेला सगळं कळतं आहे. फक्त काय आहे की तिला वाचा नाही आहे. बिलकुल. जर का एखादं चांगलं नेतृत्व जर उभं जर राहिलं तर त्याच्या पाठीमागे ही जनता उभी राहील. आणि खरे शिवाजी महाराज जे आमच्या DNA मध्ये आहेत, जे महाराज जसे म्हणाले नागपूरचे आमचे की ते आमच्या रक्तात आहेत, तर ते महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे ते रक्तातले जे आहेत ते आमच्या तोंडावर येतील, आमच्या डोळ्यात येतील. आणि ही जी काही भोंदूगिरी चाललेली आहे, ही जी भाटगिरी चाललेली आहे, आणि जे महाराजांचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि उल्लू बनवायचं, या उल्लू बनवायला आता खीळ बसेल. कारण मी गावागावात फिरणारा माणूस आहे, अगदी लोकांना कळलेलं आहे. सावंत साहेब ज्या पद्धतीनं मांडणी करतायत, इतिहासाचार्य जे आहेत ते मांडणी करतायत, ही खरोखर जनतेमध्ये सावंत साहेब हे जनतेमध्ये आता गेलेलं आहे. आणि खास करून मी तुम्हाला सांगतो, स्त्रिया ज्या आहेत, कुणाला जो शिवाजी कळला नाही तो स्त्रियांना कळलेला आहे. खेडेगावामध्ये तुम्ही जा, तुम्हाला ते लक्षात येईल. गावागावामधनं जिजाऊ आणि सावित्री आणि रमाई आणि भीमा हे सगळे लोक आता तयार झालेले आहेत. अगदी म्हणजे राजकारण्यांच्या भूलथापांना आता लोक बळी पडणार नाही तिथून पुढे. आणि तुम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काम केलं, त्यावेळी त्यांनी भाषणं केली नाहीत कारण त्यांना मतं मागायची नव्हती. आता मात्र वेगळं आहे. 4 आण्याचं करायचं आणि 12 आण्याचं दाखवायचं, 10 रुपयाचं दाखवायचं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघितलं, आज चर्चा केली शिवरायांशी तुलना कशाला आजच्या बेधडकमध्ये, आणि या सगळ्या चर्चेमध्ये एकच सूर होता जो संपूर्ण देशभरातल्या शिवप्रेमींचा सूर आहे, तो म्हणजे की अशा प्रकारे छत्रपती शिवरायांशी